20 जानेवारी 2025 मल्याळम मूवी बघितली लोका. त्याचं हा चॅप्टर 1 आहे, चंद्रा म्हणून. तर सुंदर आहे. त्याच्या मागे जो बॅकग्राऊंड घेतलाय तोही छान आहे, प्लॉट जो आहे. पण थोडंसं त्याला म्हणजे तोच थोडासा मिथॉलॉजिकल आणि आपल्या पौराणिक कथांमधल्या थोड्याशा ज्या मिथ्स आहेत त्यांचं हे घेऊन त्याला थोडंसं नवीन स्वरूप देऊन मॉडर्न हे करून हे केलंय. आणि थोडक्यात प्लॉट तोच आहे की वाईट शक्ती जेव्हा वाढतात तेव्हा कोणीतरी असा अवतार घेऊन येतं आणि सगळ्यांना मारतं. तर थोडक्यात एक मुलगी एका सिटीमध्ये राहायला येते. दिसायला छान असते, स्मार्ट असते, पण थोडं तिचं वागणं सगळ्यांना जरा विचित्र वाटत असतं. आणि त्याच सोसायटीमध्ये समोर एक मुलगा राहत असतो की जो आपल्या मित्रांबरोबर नुसतंच म्हणजे अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायच्या अशा ह्याच्यात असतो, पण ते जास्ती मस्तीच त्यांची जास्ती चालते. तर तो एकदा बघतो तिला म्हणजे खिडकीतनं असं, आणि त्याला ती आवडते म्हणजे पहिल्या दृष्टीकोनानं. पण तो बघतो की आल्या दुसऱ्या दिवशी ती सगळ्या काचांना वगैरे पेपर वगैरे लावते हे ते. येता जाता पण फक्त बघते, असे बोलत वगैरे नाही. तर मग आता हा म्हणतो हिच्याशी दोस्ती कशी वाढवायची. तर मग तो एकदा रिक्षामध्ये बाय चान्स ते लोक बसतात आजूबाजूला शेअर रिक्षामध्ये. तर त्याला असा घाणेरडा वास येतो तिच्या जवळ वगैरे, आणि जशी डर्टी वाटते ती. तो आधी मित्रांना त्याने सांगितलं असतं की अरे माझ्या घरासमोर एक छान मुलगी आली आहे, आणि पण त्या दिवशी रिक्षात बसली होती तर ती तेवढी नाही मला स्मार्ट वाटली. घाणवास पण येत होता तिच्याजवळ. तो म्हणे ठीक आहे, तू इंटरेस्टेड नाही तर तू बोलव आता काहीतरी निमित्त करून तिला आपल्याकडे, मग आम्ही पण भेटतो. तर मग हा एका पार्टीचं असं निमित्त करून तिला पण म्हणतो की तू पण ये, तुझं इथं कोणीच नाही आहे ओळखीचं. तर मग ती येते. तर म्हणजे छान तयार होऊन येते स्मार्टली. तर सगळ्या म्हणजे मित्रांना तर ती आवडतेच. सगळे म्हणजे त्याच्याशी जेलस होतात की अं, कसं काय म्हणजे तू एवढं छान मुलीला पटवलं वगैरे असं. आता त्याच्या आधी काही गोष्टी अशा घडल्या असतात की म्हणजे त्याला ती मिस्टिरियस वाटत असतं, तर म्हणून त्यांनी एकदा दोनदा बघितलं असतं की म्हणजे ही काय करते काय, तर त्याला कधी असं म्हणजे दिसत नाही की ती काही कधी बाय करायला गेली काय करायला गेली नाही. मग त्या दिवशी त्याच्यापैकी एक मित्र त्यांचा जरा म्हणजे त्याला असं वाटतं की हा काही करत नाहीये, आपणच थोडा इंटरेस्ट घ्यावा. म्हणून तो तो म्हणतो मी आता जेव्हा पार्टी संपते तर तो म्हणतो मी चल तुला घरापर्यंत सोडून येतो. तर तो तिला घरापर्यंत सोडून येतो आणि ती घरात पण बोलवते त्याला. तर जस्ट तो म्हणजे हे लोक खिडकीतनं त्यांना मित्रांना बाय करतात, सगळे म्हणतात जेलस होतात त्याला की अरे वा ह्यानी एकदम पटवलंच लगेच तिला, आणि रात्रभर तिथेच राहणारे वगैरे असं म्हणजे कळतं त्यांना, असं वाटतं म्हणजे त्यांना, कारण खूप वेळपर्यंत तो परत येत नाही. आणि मग काही नाही, ते लोक झोपून जातात. सकाळपर्यंत येत नाही. मग सकाळपर्यंत आला नाही की त्यांना म्हणजे हे वाटतं जरा थोडंसं, आणि त्याच्या घरातनं पण फोन येतो की हा आला नाहीये घरी रात्रभर वगैरे. म्हणून मग ते तो जो राहत असतो त्या फ्लॅटमध्ये तो तिच्याकडे जातो विचारायला. नॉक करतो. तर ती म्हणते अरे का मला इतक्या सकाळी सकाळी झोपेतनं उठवलं. ती दार नाही उघडत. नाही म्हणे तो तर रात्रीच, तो म्हणे नाही मित्र आला नाही म्हणून मी विचारायला आलो. तर तो म्हणे नाही तो तर रात्रीच गेला. तर म्हणे तो पोचला नाही. तर म्हणे मला काय माहिती, म्हणजे असं करून ती त्याला टाळते आणि उघडतच नाही दार. आणि मग तो पायऱ्यांमधनं खाली उतरत असतो, तर एक माणूस एक बॅग घेऊन वर येतो आणि तो नॉक करतो तिच्या याच्यावर, आणि ती दार उघडून ते घेते बॅग. तर असंच नंतर मग तो वॉच ठेवतो. तर त्याला ते जाणवतं की कोणीतरी रेग्युलरली येत असतं आणि ते बॅग येतो. मग त्यांना एकदा एक मुलगा पण दिसतो मोटरसायकलवर की जो हा बॅग द्यायला असतो. तो पूर्वी क्रिमिनल बॅकग्राऊंडमधून असतो, ड्रग्स वगैरेच्या ह्याच्यात. तर ह्याला असं वाटतं काय ही वाईट लोकांच्या संपर्कात आहे का, ड्रग्सचं काही आहे तिला व्यसन वगैरे, म्हणजे याला असं काहीच कळत नाही. पण मग एकदा हा असाच म्हणजे आता काय करायचं म्हणून मग तिचा पाठलाग करत असतो. तर तिच्यावर काही गुंडे अटॅक करतात. तर
तो बघतो म्हणजे की ती कशी त्यांच्याशी फाईट करते आणि त्यांना सगळ्यांना नामोहरम करून टाकते. तर त्याला आश्चर्यच वाटतं, म्हणजे तो अचंबित होऊन जातो की एवढं शक्ती या मुलीमध्ये आली कुठून, आणि एवढं, आणि तो हे पण बघतो की ती कुठून कुठून जंप मारते वरून, म्हणजे जे पॉसिबल नाही आहेत अशा गोष्टी तो बघतो की वरून एकदम हवेत उडल्यासारखी येऊन खाली जंप मारते, त्यांना मारते वगैरे. तर तो तिथेच ते बघून बेशुद्ध होऊन जातो. सकाळी उठून बघतो तर तीच त्याला म्हणजे घेऊन आली असते शेवटी, आणि त्याच्या बेडवर त्याला झोपवलं असतं, घरी आपल्या बेडवर त्याला झोपवलं असतं. मग तो जेव्हा उठतो, जागा होतो, ती म्हणते तू जे काही पाहिलं ते कोणालाच सांगायचं नाही, हे तुझ्यापर्यंतच ठेवायचं. तर तो घाबरलेलाच असतो खूप. तो म्हणतो ठीक आहे मी माझ्यापर्यंतच ठेवेन, आणि मग तो जातो. नंतर मग हळूहळू त्याला कळतं की ती, म्हणजे तिचे असे मग एक दोन किस्से असे होतात की जेव्हा असं वाईट लोक त्याच्या मागे असतील, किंवा पोलीस म्हणजे एकदा परत ते गुंडे छेडछाड करत असतात, तेव्हा ते पोलीस मधलाही तो करप्ट ऑफिसर असतो, तो म्हणतो मी तुला सोडून देऊ का वगैरे वगैरे. तर म्हणजे त्याला मग ते लक्षात येतं की ही नॉर्मल ह्याच्यातली नाहीये मुलगी, हिचं काहीतरी वेगळं पण आहे. तर मग ती सांगते त्याला की मी माझ्यामध्ये एक प्रकारचा व्हायरस आहे असा, तो निगेटिव्ह आहे माझं ब्लड, आणि मला फक्त ब्लडच लागते, आणि सूर्यप्रकाश नाही मला चालत, आणि अंधारातच माझी कामं सगळी होतात, म्हणजे होऊ शकतात. सूर्यप्रकाशात मी नाही काही करू शकत. आणि तिने एक जॉब पण असा हे केला असतो, जो पण नाईट शिफ्ट मधलाच असतो. दिवसा ती घरातच राहत असते. तर ती म्हणते फक्त मला ब्लड चालतं, ओ निगेटिव्ह, म्हणून माझ्याकडं हे लोक ब्लड घेऊन येतात. तर मग मग हे सांगताना मग थोडंसं त्याचं, म्हणजे ती म्हणते हा व्हायरस माझ्या अंगात जो आलाय, तर तो मी जेव्हा कोणाला चावते तेव्हा तो व्हायरस त्या दुसऱ्यामध्ये ट्रान्समिट होतो. पण जरुरी नाहीये म्हणे की तो पण माझ्यासारखाच होईल. मी जर चावलं आणि त्याची बॉडी जर तो ऍक्सेप्ट करणार असेल तर तो माझ्यासारखा होईल, पण अदरवाईज तो मरून जातो त्या व्हायरसच्या इन्फेक्शन. तर हा मग पण म्हणजे इम्प्रेस होतो, म्हणतो चांगल्या गोष्टींकरताच करते, त्याच्यामुळे तो तिच्याशी म्हणजे दोस्ती ठेवतो. पण तो म्हणतो ठीक आहे मी नाही सांगणार कोणाला. आणि हिचं हे दाखवलंय की कसे मग पोलीस हिच्या मागे लागतात, आणि आणि मग ती कशी त्यांच्याशी फायटिंग करते. तर त्यातला जो करप्ट पोलीस ऑफिसर असतो, तर त्याला त्यांच्याच मधला, म्हणजे हे लोक एकदा काहीतरी करत असतात, तर तिने त्या पोलीस ऑफिसरला पण मारलं असतं, करप्टवाल्याने त्यांच्या ग्रुप मधल्या. तर त्याला तिथे एक आय लेन्स सापडतो, आणि काही अशा गोष्टी सापडतात की त्याला शंका येते की हिचा त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे, चंद्राचा. तर मग तो तिच्या फ्लॅटची हे करतो, तपासणी करतो. तर त्याला म्हणजे सापडतात क्लूज वगैरे. तर मग तेव्हा या दोघांची फायटिंग होते, पण तो पळून जातो. आधी तो तिच्यावर गोळ्या झाडतो. आणि तिचं असं असतं की ती कोणी किती काही मारलं, तिला किती ती जखमी झाली जरी, तरी थोड्या वेळाने ती रिकवर होऊन जाते, आणि ते ब्लड दिलं की ती रिकवर होऊन जाते. फक्त तिचं हार्ट कमजोर असतं. जर हार्टमध्येच तुम्ही गोळी मारली किंवा हार्टमध्ये सुद्धा घुसकला तर ती मरून जाणार, मग तिचा अवतार संपला. तर मग म्हणजे ही जे हे सगळं सांगत असते, तेव्हा ती एक स्टोरी सांगते की म्हणजे एक जण आपल्या लहान मुलीला स्टोरी सांगत असतात की मी तुला चंद्रा ची म्हणजे एका यक्षिणीची स्टोरी सांगतो, तू डाकिणी म्हणू शकते. तर त्यावेळेस एक राजा असतो म्हणे, तर तो मंदिरात, म्हणजे नेहमी एका देवीची त्या जंगलामध्ये एक मंदिर असतं, त्याची पूजा करायचा मंदिर, आणि त्यांनी त्या ट्रायबल लोकांना, म्हणजे अछूत मानलेल्या लोकांना येऊ देत नसतो. तर तिथेच एक ती नीली म्हणून त्यांची मुलगी असते. तर ती आपल्या मैत्रिणीबरोबर रोज पाहत असते राजाला, की पण तो राजा दुष्ट असतो आणि ह्या लोकांना अछूत मानत असतो. तर एकदा राजा पूजा करून गेल्यावर ती तिथे येते आणि पूजा करते, आणि तिथलं फूल एक उचलते आणि येते. तर हे राजाला कळतं, तो राजा म्हणजे रागवतो, आणि मग तो त्याच्या पूर्ण फॅमिलीला बंदी बनवून आणतो, आणि तो त्यांना पनिशमेंट करतो, म्हणजे मारतोच. तर मग ही आधी पळते
आपल्या आधी आई वडिलांबरोबर जसंच कळतं ते आई वडील आणि ती पळतात. एका गुहेत त्या शेल्टर घेतात. त्या गुहेत एक मूर्ती असते अर्धवट मान छाटलेली. तर ही त्या मूर्तीला उचलते, म्हणजे त्या डोक्याला मस्तकाला उचलते आणि तिथे हे करते, तिथे पूजा करते. तर तिच्या अंगात एक प्रकारची अशी शक्ती येते, म्हणजे ती यक्षिणी होते. आणि मग जसंच राजाचे सैनिक त्यांना पकडतात आणि आई वडिलांना मारतात आणि तिलाही मारतात, तर ही परत जिवंत होते. तो भाला मारलेला तिचा, ती जिवंत होते आणि मग तिचे दात पण असे लांडग्यासारखे वाढतात आणि ती राजाला चावत्याने मारून टाकते. म्हणजे थोडक्यात ती सगळ्यांचा नायनाट करते. आणि मग असं दाखवलंय की ती म्हणजे जशी जशी मोठी होते तिच्यामधले हे हे अजून बलवान होत जातात, प्रबळ, आणि ती म्हणजे लोकांना जे त्रास देत असतात त्यांना मारते आणि गरीब लोकांना किंवा जे चांगले असतात त्यांना मदत करत असते. तर ती नीलीच आता चंद्रा झालेली असते आणि ती आता या लोकात म्हणजे आलेली असते. आता लंडनमध्ये ती म्हणजे आधी फॉरेनमध्ये असते, तिथून इकडे आलेली असते. कारण तिला स्पेशल ड्युटी करता इथे पाठवलेलं असतं, की इथे आता खूप करप्शन आणि हे असे हे चाललेलं आहे, तर तू तिथे तुझी गरज आहे. तर मग नंतर तिचे जे तिला हे सप्लाय करत असतात सगळे ब्लड वगैरे वाले, मग ते म्हणतात आता झालं, थोड्या दिवसातच तुझं काम आता इथून संपून जाणार आहे, तर तुला आता इथून जायची वेळ आहे वगैरे. तर मग त्याच वेळेस लास्ट हे होतं की तो पोलीस ऑफिसर आणि हे सगळे लोक अटॅक करतात तिथे तिच्यावर. मग त्या फायटिंगमध्ये ती त्या पोलीस ऑफिसरला पण चावते. तर तो हे अडॉप्ट करून घेतो आणि तो पण तिच्यासारखा होतो. तो डायरेक्टली मग तिच्याशी फायटिंग करायला येतो. पण मग हा जो समोर तिच्या फ्लॅटमध्ये राहणारा मुलगा असतो, त्या फायटिंगमध्ये तिलाही गोळ्या वगैरे पुष्कळ लागतात, पण ती पुन्हा म्हणजे हे होत राहते. पण हा हळूच मग त्याला लक्षात येतं की मी म्हटलं असतं आपल्याला की ब्लड मला देतो. तो फटाफट 2-4 पिशव्या तिच्या जवळ सरकवतो. तर ती ते झोपल्या झोपल्या रक्त पिऊन ती पुन्हा उभी राहते. आणि मग हा डायरेक्टली त्या पोलीस ऑफिसरच्या हृदयातच गोळी मारतो आणि मग तो मरतो. आणि मग नंतर ही त्याला म्हणते की थँक्यू तू मला मदत केल्याबद्दल, आणि आता माझी जायची वेळ झाली आहे, तर तू आता मला म्हणजे विसरून जा. तो म्हणतो हे तुला विसरणं तर शक्यच नाहीये, तर तू कशी असली तरी तू माझी फ्रेंड राहा आणि आपण संपर्कात राहू. आणि असं करून मग तो हे म्हणजे दाखवलंय की तिथलं आता काम तिचं संपलं. आता पुढे जिथे कुठे असे करप्ट ऑफिसर्स असतील किंवा काय असतील तिथे ती जाऊन लोकांना मदत करेल. असं चंद्रा म्हणजे हा लोकाचा अर्थ मला माहित नाही मल्याळममध्ये काय, तर त्याचा हा पहिला चॅप्टर त्यांनी हे केलाय चंद्रा म्हणून. म्हणजे आता ही चंद्रा नावाची मुलगी अशी यक्षिणी बनलेली असते व्हायरसच्या याच्यामुळे, आणि ती मग सगळ्यांना मदत करत असते वाईट लोकांचा नाश करून. अशी पण छान आहे, ओव्हरऑल मूवी छान आहे, मला आवडली.